चिंतन करता ज्ञानवराची शब्द आहे. फार सुंदर चिंतन. पैरजतम विजये काय म्हटलंय? ज्या सत्वगुणानं रजोगुणाने तमोगुणावर 100% विजय मिळविला. काय? पैरजतम विजये सत्वगातेहि किये वाढता ते चिन्हे ऐसे दिसती. कैसे? नाईक नीती कानची वाळी न पाहणे तिची काळी आणि आवाज ते टाळी जिभची का सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी रावणी. शुद्ध सत्वगुणी पुरुषाच्या इंद्रियाच्या अंगणात. कोणत्या अंगणात? इंद्रियाच्या, सर्व इंद्रियाच्या अंगणी आणि विवेक करी रावणी. खडा पहारा करतोय विवेक. एकही निषिद्ध विषय इंद्रियाच्या तोंडात जाऊ देत नाही. लक्षात येईल का नाही? विवेक करी रावणी. साचची करचरणी होती डोळे. काय म्हणले? साचची म्हणजे खरोखर, कर हात, चरणी होती डोळे. आता सांगा, हाताला आणि पायाला डोळे आहेत का? हाताला आणि पायाला डोळे नाही. पण शुद्ध सत्वगुणी जर पुरुष असेल, स्त्री अथवा पुरुष, तर त्याच्या हाताला आणि पायाला डोळे असल्यासारखा डोळस व्यवहार. एकच दृष्टांत सांगतो, सेवा पूर्ण करतो. तुम्हाला पुन्हा जेवायला अटकाळ. हा कसं आहे आता विचार. सर्वात महत्वाचं, रामकृष्ण परमहंस विवेकानंदाचे गुरु. विवेकाला मित्र भेटले. ज्या वेळेला विवेक कॉलेजला चालला, त्यांना बाण फोडला. कॉलेजची अवस्था म्हणजे थोडे केस, देखणाकडे होता. कोण? विवेकानंद. फार सौंदर्य होत मला, नैसर्गिक चेहऱ्याचं आकर्षण. कालिका मातेचं दर्शन घेतलं. काळ जवानीचा, कॉलेजीय काळ. कलकत्त्याला कालिका मातेचं दर्शन घेतलं ना, 600 प्रदक्षिणा करून म्हणून निघाला. रामकृष्ण परमहंस वय झालेलं, गुडघ्यात मान घालून बाहेर बसत असले. विठाला काही देवेंद्र आहेत, पण तुम्ही मानवेंद्र आहेत ना. महाराज रामकृष्ण परमहंस वय झाले, गुडघ्यात मान आणि कवळ्या उन्हाला मात्र पाठ शिकीत बसले. कोण? रामकृष्ण परमहंस. हे विवेक नावाचं पोरग. बाकीचे मित्रमंडळ असे निघाले. मग हे चपटी केली होती पूर्ण. रामकृष्ण परमहंस पूर्ण चकोट. असं जाता जाता ही म्हातारं दिसलं. जवानी मोठी खात्र असते महाराज. जवानी आंधळी कशावर धरकर सांगता येत नाही. त्या जवानीच्या मस्तीत जाता जाता टाक दिशा कुणाच्या डोक्यात? रामकृष्ण परमहंसाच्या म्हाताऱ्याच्या डोक्यात विवेकानं हलक वासर टाकलं. काय म्हणते तिकडे त्याला? मार. म्हातारा आपलं वय झालेलं खाली मान घालूनच म्हणलं, कोण आहे? बाकीची पोरं म्हणले, बाबा विवेक आहे, विवेक. अरे 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 राजा,
किती दिवस झालं तुझी वाट बघतो. बाकीची पोरं म्हणली विवेक्या म्हातारा गोड बोलून जवळ घेते काठीनं हात. महाराज ते रामकृष्ण परमहंसाची वरूपचे बिंबीच्या डेटापासून काय म्हणली आलास का विवेका. अरे माझ्या आईनं मला सांगितलं विवेक भेटल्याशिवाय ज्ञान सांगू. किती दिवस झालं वजवा गोयल कुठं गेलतास. महाराज ती कवळे आणि वस्तुस्थितीचे शब्द विवेकाच्या काळ झाला भेटले. विवेक म्हणला म्हातारा काही वेगळंच बोलाय. आणि म्हाताऱ्याची मान म्हाताऱ्याला उचल नाही. ती काय हात हाणली तरी अशी तरी रगिलीपणा वयाचा. धाडसानं विवेक जवळ गेला. आलास का राजा. म्हाताऱ्यानं फक्त असा हात पुढे केला खाली मान घालूनच. असा विवेकाच्या मस्तकाला रामकृष्णाचा हात लागला. होल्डर मध्ये कधी बोट घातलं का. त्याची मजा जगात कुठं. मी लहान शाळेत असताना आणखी बोटाला करून त्या गुदगुल्या करते एकदा लय वेळा करते. शिकन पिकन बी खुशी नाही मला. त्याच्या अनंत पटीनं पावर असते गुरु सामर्थ्याची गुरुकृपेची. रामकृष्ण परमहंसाची हात विवेकाच्या डोक्याला लागल्याबरोबर एकदम विवेकातलं अज्ञान दूर झालं आणि हातातली पुस्तकं गळून पडली. बाकीची पोरं म्हणली म्हाताऱ्यानं काहीतरी जादू केली. एवढा कर्णावान पोर हातातली पुस्तकं गळून पडते. जवळ आल्याबरोबर एकच मित्र या नात्यानं एक काम करत असाल तर जर यदा कदाचित घरी गेलातच तर आईला एवढंच सांगा म्हणा तुमच्या विवेकाचा आनंद झालाय बस. हा विवेक घरी गेला नाही बरं ऐकायला पुन्हा घरी नाही. आईला तिथूनच नमस्कार केला. पुन्हा घरी नाही. रामकृष्ण परमहंसाच्या सेवेत विवेक राहिला कायम. कॉलेजची पोरं भेटायला आली. काय विवेक करून तर गुरु केला असेल तसलं काळ दुश्मानी काय कामाचं. कलरला जरा डाऊन होते. कोण परमहंस. पण कलरवर बिलं निघत. कलरवर बिलं ज्ञानाचा कलरचा काय. काही माणसं दिसायला गोरे घुमते. त्यावर फोन नंबर लिहून द्या म्हणते. त्याच्या गोरे गोमट्याला काय काढी लावायची का. त्याला लिहिता येत नसेल. कलर कसला काय असतो त्या ज्ञानाला किंमत आहे ना. परमहंस होते महाराज. ती मित्रपणा टिंगल उडवायला लागली कोणाची विवेकाची. विवेकाला राग आला पण आता लंबुटियारला काही जास्त जमत नसते. लंबुटियारच मग तो माणसं म्हणजे कोणी भेटावं लंबुटियार भेटून ओरिजिनल हवेपट सादर करते ना. त्याचं बोलणं म्हणजे सावजावं नसते. सारं केली कार्यक्रम असतो. विवेकाला राग आला पण माझ्या गुरुचा तुम्हाला अनुभव नाही उगाच का रे बोलायला लागला. तुम्ही अनुभवाला काय त्याला काय वेगळं कॉलेज काढू लागतं. आता अनुभव बाकीच्या बाजूच्याच खोलीत लोकला तुझा गुरु आता परीक्षा करतो. लोके पडते गेले तर डायरेक्ट महाराज जळत चुलीतला विस्तो एका ह्याच्यावर घेऊन आले. रामकृष्ण परमहंस गाढ योग निद्रा होती. त्या खोलीमध्ये असे बेफराकात योग निद्रित अवस्थेमध्ये रामकृष्ण परमहंस. ही पोरं गेली कॉलेजची आणि एका हातावर विस्तव ठेवलं. तळ हाताचं चमड जळून त्याच्या धूर निघायला लागले.
करपून चालले जळायले चमडत तरी बहादराला जाग नाही. दुसरे एका हातावर रुपयाचा ठोकळा ठेवल्याबरोबर मनानच हात पालतात. साथची करचरणी होती डोळे तयाचा हानी गवाते. विचार करा, एक हात गडपून चालला जळायला धडधडीत तरीही योगनिद्रेची ताकद जाग नाही. आणि एका हातावर रुपयाचा ठोकळा पडल्याबरोबर संन्याशानं लक्ष्मीला पैशाला शिवायचं नाही नियम आहे. ओरिजिनल संन्यासी पैशाला शिवित नाहीत. आश्रमात येऊन बघा. स्वामी भारतानंदजी आता आमचे पडसाहेब त्याला साक्षीदार आहेत आणि बरीचशी माणसं तिथे आलेली आश्रमात. तुम्ही सुद्धा बऱ्याच त्यांना माहिती. महाराज आयुष्यात संन्यास घेतल्यापासून पुन्हा पैशाला शिवलं नाही कधीच, अजिबात नाही. रुपयाचा ठोकळा ठेवल्याबरोबर रामकृष्ण परमहंसाचा हात एक हात पालता होतोय, दुसरा हात जळून चाललाय तरी जाग नाही. मग सांगा, साथची करचरणी होती डोळे. हाताला पायाला डोळे असल्यासारखा डोळस व्यवहार करायला इतका नाही करायला. अशा सत्वगुणी पुरुषाचा दयाचा हरिख वाटे. अशा व्यक्तीचा हर्ष वाटत असतो. हे फक्त ध्यानात ठेवा. अहो एक उदाहरण दिलं जातं. एक साधू संन्यासी महात्मा याच्या नदीवर एक धोबीत धुवायचं काम करत. संन्यासी काठानं जाता जाता त्याला एक अनमोल पाण्यादार पद्धतीचा हिरा जडणघडण फिट केलेली आणि एक अंकुश लाखो रुपये किमतीची. जाता जाता तर धोब्याला बोलून घेतलं, किती दिवस जुनं होतो. त्याला वाटलं बाबा साधू महात्म्याची कृपा होती, आले पाय धरले. महाराज तुमच्यासारख्याची दृष्टी नाही नाही, मला तुला ह्या धुण्यातून मुक्त करायचं. मग तुझ्याला फार बरोबर इकडे बोलून शांत बंद कर दिलो. ती म्हणला महाराज थोडं बोलू का? म्हणजे बोल. 3 महिने झाले ही आमची इथं पडलेली मी बघतोय, पण आपली नसल्यामुळं मी घेत नाही. तयाचा हरिक वाटे देवा ज्ञानेश्वर. हरे